महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी. सरकारने जाहीर केली आहे 2 लाखांपर्यंत कर्जमाफी. महाराष्ट्राच्या 2026-27 बजेटमध्ये ही मोठी घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंतचे पीक कर्ज माफ केले जाणार आहे. पण लक्षात ठेवा, 30 सप्टेंबर 2025 पर्यंतचे थकबाकी कर्ज यामध्ये समाविष्ट असेल. आणि जे शेतकरी वेळेवर कर्ज फेडतात त्यांना सरकारकडून 50,000 रुपये प्रोत्साहन देखील दिले जाणार आहे. म्हणजेच 2 लाखांपर्यंत कर्जमाफी जाहीर झाली आहे, पण ती फक्त पात्र शेतकऱ्यांच्या पीक कर्जासाठीच लागू होणार आहे. शांत बसा. जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबर कोकणाला हे जास्त महत्त्वाचं आहे, कारण कोकणातले लोक सगळे कर्ज परत करतात. कर्जमाफी तसेच प्रोत्साहनपर लाभ देण्याबरोबरच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम असावी यासाठी समितीच्या शिफारसीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमस्वरूपी कर्जमुक्त करण्याचा शासनाचा संकल्प असून याबाबत समितीच्या शिफारसी अनुसार दीर्घकालीन उपाययोजना करण्यात येत आहेत. अनुसूचित जाती घटकांच्या सर्वांगीण विकास